गाईज गुड मॉर्निंग. अर्शी ब्लॉगिंगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर गाईज आजचा वार आहे रविवार आणि तर मित्रांनो मी जाणार आहे बाहेर. ब्लॉग आपल्याला शूट करायला नाही भेटणार कारण की छोटंसं काम आहे. मी मित्रांनो तुम्हाला घरी आल्यावर नक्की भेटेल. आता वाजलेले आहेत बघू शकता तुम्ही 8:30 वाजलेले आहेत गाईज. आता थोड्या वेळात निघतो मी पण आणि भेटतो तुम्हाला घरी आल्यावर. घरी आल्यावर आपल्याला खूप तयारी करायची. आज संडे आहे. बंटी आली का संध्याकाळी आपल्याला 5-6 वाजता आपल्याला गणपती बाप्पांच्या डेकोरेशनची तयारी करायची. अर्धी डेकोरेशन तर बहुतेक अजून काहीच झालेलं नाही. आज फायनल डेकोरेशन म्हणजे अजून होणार ना, अजून 2-3 दिवस जातील. तर गाईज तुम्हाला भेटतो घरी आल्यावर. बाय. तर गाईज छोटासा काम होता माझा. सकाळी मी गेलो तुम्हाला माहितीच आहे. तर मी आता मगाशी 4:30ला आलतो. 1 तास झोप काढली. नंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता वाजलेले आहेत 6 वाजायला 10 मिनटं कमी आहेत आणि फायनली बंटीताई आलेली आहे. ती आली इथं आली का आपण डेकोरेशन चालू करू. तर बाहेर बघू शकता कसा एकदम कालोख झालेला आहे. तर मित्रांनो फायनली आपण डेकोरेशन चालू करू. हा ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा. खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा ब्लॉग. तर गाईज लास्टपर्यंत नक्की बघा. आपली मंडळी बसलेली आहे बघू शकता. हवं का ड्रिल घेऊन बंदूक घेऊन चाललेलं आहे. तर गाईज गणपतीचं डेकोरेशन कम्प्लीट अजून झाला नाही. काम चालू आहे. आपले आर्टिस्ट इथं बसलेले आहेत आणि आपले मोरे साहेब इथं आलेले आहेत. आपल्याला गाईड करणार आहेत आज ते. तर गाईज आज अजून झालेली नाही मकार कम्प्लीट. तुम्ही बघू शकता थोडीशीच झाले. पाठची हे झालेली आहे. अजून आपली तोप झालेली आहे. बुरुज झाली. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आसन झालेलं आहे. अजून अर्धवट आहे मित्रांनो. पूर्ण झाली का मी तुम्हाला दाखवतो. तर गाईज बघू शकता. तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव टाकतोय. म्हणजे आपण इथं असं पण हे लावणार आहोत. स्टिकर लावणार छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि गाईज बघू शकता आपली मकार कशी वाटते तुम्ही. अजून रेडी नाही झालेली आहे. हा बेसिक म्हणजे हे अशी बघायसाठी मांडलेले आहेत मित्रांनो. कसा काय ती समजायला पाहिजे म्हणून. तर उद्या 2-3 दिवसात पूर्ण क्लिअर होईल. अजून खूप डेकोरेशन आहे. लाइटिंग करायची आहे. माला लावायचे आहेत. म्हणजे अशी झाडां टाईप असं दाखवायचे मित्रांनो. तर हे बघू शकता आपले पाठचं मस्त वाटतं ना. चकचकी मारले पूर्ण. गार्डन पण केलेलं आहे मित्रांनो. अजून चिकार काम बाकी आहे. पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवीनच. तुम्हाला माहितीच असेल आपले गणपती बाप्पांचं आगमन थोडे दिवसच राहिलेत. 5 दिवस राहिले गणपती बाप्पांच्या आगमनासाठी. तर आपली जोरदार तयारी चालू आहे आणि थोडासाच राहिला आहे. बाकी सगळं काम ओके झालेलं आहे डेकोरेशनचा. तर पूर्ण डेकोरेशन झालं ना मित्रांनो तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. आता आम्ही काय काय केलं ते मी तुम्हाला दाखवतो. तर गाईज 7 तारखेला आपले गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. तर 7 तारखेला डायरेक्ट धमाल. सिस्टम डायरेक्ट हँग असणार आहे. सिस्टम महाराजांचं नाव काढलेलं आहे बघू शकता. आणि एक छोटासा जिरेटॉप काढलेलं. तर मित्रांनो फायनली त्याला चिटकवायची वेळ आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. आपण थोड्या वेळात त्यांना इथे चिटकून टाकू आणि एकदम सिस्टम हँग करून टाकू. तर मित्रांनो आपण बघू शकता लावलेल्या त्या ही झाडं कुठनं आली का. घराला वेल्या कुठल्या वाटतं. तर मित्रांनो झाडं नाही ते वेले आहेत. ते आपण चिटकवलेल्यावरती फायनल झालेले आहेत बघू शकता तुम्ही लांबून. अजून चिकार डेकोरेशन बाकी आहे. अजून अशाच माला आपण इथं सुद्धा लावणार होतो पूर्ण एरिया. आणि हा पण पूर्ण एरिया कवर करणार आहोत त्यांनी. तर मित्रांनो व्हाईट आणि रेड कसे वाटते मला सांगा कमेंटमध्ये. तर मित्रांनो अरे कर ना पटकन. त्याच्यात काय नाही. हा घे ना गम. हा बघा
घे गुतून काढतो. तर मित्रांनो कमीत कमी 4 तास झालेले तर आम्हाला. एवढा 4 तास मी अभ्यास केला असता तुम्ही कुठं असतो. 4 तास मकारीला लागलेत. काल 4 तास, आज 4 तास. बघू शकता तुम्ही 9:30 वाजलेले. 5 वाजल्यापासून आम्ही काम करतोय मित्रांनो इथं. बघू शकता आप्पा हसतायत. आप्पा म्हणतात एवढा अभ्यास केला असता 4-5 तास तर आता 12वीला 70च्या वर असतं. सिस्टम हँग असते, सिस्टम हँग. बघू शकता बाहेर तुम्ही किती कालोख झालेला आहे. काय दिसत नसेल तुम्हाला. दार लावू आपण मित्रांनो. दार लावून घेऊ. आतमध्ये आपलं काम चालू आहे. डेकोरेशनचं काम चालू आहे. हाय हा फेकून द्यायला लागेल ना का आता काहीच यूज नाही झालं. तो गाईज आपल्याला महाराजांची मूर्ती एक आणायची नवीन. अशी घोड्यावर बसलेली अशी महाराजांची मूर्ती आणायची आपल्याला. गाईज पुढं बघू शकता तुम्ही. काल लाईटी गेल्या त्या आज चालू झालेल्या आहेत. बघू शकता तरी पण कालोख आहेच. तर मित्रांनो खूप झोप आले. यार तू झाला का नाही कधीचं काम लावतेस. बघा ही बघा टाइमपास. हा टाइमपास. म्हणजे ते इकडं बघ. इकडं बघ. हे फुलदाणी कशी वाटते मला सांगा. मला ही आवडली. ह्या 2 बंटी ताईला आवडल्यात. मला तर ह्या 2 आवडल्या. मस्त वाटतं. असं फुललेले वाटतात. असं वाटतं रिअल आहेत. आणि मित्रांनो आपण हे ह्याच्यावरती असं ठेवणार आहोत. ते अजून काम बाकी आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पण यांच्यावरती असं ठेवणार आहोत मित्रांनो. अजून काहीच आपल्याला अजून भगवे झेंडे बनवायचे आहेत. 4-5 बनवायचे आहेत. तिथं मोठा लावायचे. सगळ्यात मोठा तिथं लावायचे. बघू शकता तुम्ही महाराजांचं नाव फिक्स होत आहे. फायनली आपल्याला महाराजांचं नाव चिटकवलेलं आहे. बघू शकता तुम्ही महाराज. इथं थोडासा गम पाहिजे. अरे याला चिटकत नाही ना तो. फक्त ते बॅटरी होते त्या गाडीच्या बॅटऱ्या जिरे टोप लागलेला आहे मित्रांनो. बघू शकता आपण सोनेरी कलर मध्ये लावून टाकलेलं मित्रांनो. एक मित्रांनो कमेंट मध्ये करून सांगा मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला महाराजांचं नाव. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.